आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षकांनी बहुसंख्येमध्ये इथे आंदोलन पुकारलेले आहे नव्हे, इतके उग्र आंदोलन या ठिकाणी झालेले आहे। नेमकी काय भूमिका आहे, काय कारण आहे या आंदोलनाच्या पाठीमागे की आज इतक्या मोठ्या संख्येने शिक्षक जे आहेत तिथे आक्रोश करत आलेले आहेत? आपण जाणून घेऊ संस्थापक बहिरे सरांकडनं। सर, मला नेमकं सांगा की काय कारण काय आहे? शासनाने अनुदान देतो म्हणून दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आझाद मैदानावर आमच्या शिक्षकांना लाडू करंज्या चारल्या, पण तेव्हापासून ते लाडू करंज्या तिथं संपल्यात, पण तेव्हापासून अनुदानाचा शासन निर्णय काढलेला नाही। तेव्हापासून आमचे शिक्षक उपाशी आहेत आणि उपाशी पोटी राहून ज्ञानदानाचं काम करत आहेत। त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या आईवडिलांचा प्रश्न आहे, पण शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। म्हणून आमच्या शिक्षकांनी आज आक्रोश मोर्चा हिंगोली या ठिकाणी काढलेला आहे आणि हा आवाज कलेक्टर साहेबांनी शासनापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि शासनाने दिलेलं आश्वासन, जे काही आझाद महिन्यात आश्वासन दिलेलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांना, ते आश्वासन पूर्ण केली पाहिजे, हीच विनंती आम्हाला शासनाला या आक्रोश मोर्चा मार्फत करायची। अन्यथा आम्हाला पुढील 2 महिन्यामध्ये आमचा काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि शासनाला कुठे ठेवायचं हे आम्हालाही विचार करावा लागेल। यासाठी आम्ही या ठिकाणी संस्थाचालक सर्व संघटना शिक्षकांच्या पाठीशी आहोत आणि कायमच्या पाठीशी राहणार आहोत, कारण आम्ही त्यांना नोकऱ्या दिल्यात आणि त्यांना पगार मिळालाच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। नाही जर पगार दिला तर आम्हाला शासन बदलता येते आणि आम्ही शासन निश्चित बदलणार आहोत, हे निश्चित आम्ही ठरवलेलं आहे। शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आपल्यासाठी जे पुढाकार घेऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं, तुम्हाला वाटतं का ते पूर्ण झालं नाही? पूर्ण झालेलं नाही। शिक्षक आमदार विक्रम काळे हे माझे आमदार आहेत, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, पण आमचे साहेब फक्त गोड बोलतात, गोड बोलण्याशिवाय काहीच करत नाहीत। 2009ला जेव्हा अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, पतंगराव कदम शिक्षण मंत्री होते, त्यावेळेस कायम शब्द काढला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचा, त्यावेळेस उच्च माध्यमिकचा शब्द त्यांनी खोडलेला आहे आणि उच्च माध्यमिकला तेव्हापासून 2014 पर्यंत अनुदानापासून वंचित ठेवलं आहे। ते म्हणजे फक्त अजित पवार आणि विक्रम काळे असतील, फौजिया खान शिक्षण राज्यमंत्री असतील, या राष्ट्रवादीच्या लोकांनीच आमचा अनुदानाचा प्रश्न 5 वर्ष रेंगाळत ठेवला। 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कायम शब्द काढला, तेव्हा अजित पवार मुख्य अर्थमंत्री होते, तेव्हाही त्यांनी आमची आर्थिक तरतूद केलेली नाही आणि 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अनुदान दिलं, घोषित केलं 13 सप्टेंबर 2019 मध्ये। परंतु त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाले, अर्थमंत्री अजित पवार साहेब झाले। 19 महिन्याचं अनुदान आमच्या कर्मचाऱ्याची उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी खाल्लेलं आहे, तेही अनुदान पुरवत आम्हाला द्यायला भाग पाडणं काम हे विक्रम काळे साहेबांचं आहे आणि त्यांनी ते 19 महिन्याचं अनुदान आमचं पुरवत कर्मचाऱ्याला दिलं पाहिजे, तेव्हाच आम्ही पुढच्या वेळेस विक्रम काळे साहेबांचा विचार करू, अन्यथा मी त्यांचा कार्यकर्ता आहे, मी त्यांचं सुद्धा काम करणार आहे। सोबतच आपल्या इथे उपस्थित आहेत काँग्रेसचे पदाधिकारी, तसंच संस्थापक म्हणून प्रख्यात असलेले हिंगोली नव्हे तर परभणी पर्यंत ते पुण्यापर्यंत आपली ओळख छापणारे बेंगाळ सर इथे आहेत। आपण त्यांच्याकडनं सगळं भास्कर सर, मला सांगा, आज आपण एक संस्थापक आहात आणि सोबतच आपण आज एका पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहात, पण आपल्याला वाटतंय का खरंच जी काय आता आज स्थिती आहे शिक्षकांची दयनीय, त्याच्याबद्दल बदल होणं गरजेचं आहे? काय आपण समजतो? माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्र्याचा जो विषय आहे, तर त्याच्यात माझी शाळा तालुक्यात नंबर 1 ला आहे, जिल्ह्यामध्ये नंबर 2 ला आहे। परंतु त्या शाळा नंबर 2 ला येऊन नंबर 1 ला येऊन 2002 ची मान्यता आहे, 2024 आहे, 22 वर्ष झालं। 8वी 9वी 10वी चे वर्ग 100% वर आहेत आणि 5वी 6वी 7वी चे वर्ग 60% वर आहेत। म्हणजे 22 वर्ष शाळा चालूनही 100% अनुदान मिळत नाही। दुसरं ज्युनियर कॉलेज 2010 ची मान्यता आहे, 2024 आले 20% अनुदान आहे, म्हणजे 14 वर्ष 20% अनुदानावर यायला वेळ लागला। त्यानंतर प्रायमरी शाळा 2006 ची आहे, आज 2024 आहे, 18 वर्ष लागली 100% 60% वर यायला। आज 20 वर्ष जर शिक्षकाला पगार नसेल, 100% अनुदान येत नसेल, तर एवढी जीएसटी शासन जमा करते देशामध्ये, हा जीएसटीचा पैसा जातो कुठं? आणि आवश्यक जी मूलभूत गरज आहे शिक्षण आरोग्य, याच्यावर शासन जर खर्च करत नाही तर कशावर शासन खर्च करायला आहे? माझी विनंती आहे शासनाला की एवढ्या उपोषण झाले, एवढ्या आंदोलन केले, त्याच्यानंतरही 100% अनुदान का देत नाही, का वगळल्या जातं? आणि मुख्यमंत्रीच म्हणतात की शिक्षणाची अवस्था खराब झालेली आहे महाराष्ट्रामधली, का होणार नाही? शिक्षणासाठी तुमचा खर्चच नाही, शिक्षणासाठी तुमचं शिक्षणावर दुर्लक्ष आहे, त्यामुळं शिक्षणाची अवस्था खराब होत चालली आणि आवश्यक गरज शिक्षणाची आहे। हा देश घडवणारा शिक्षक आहे,
आणि तेच जर त्याच्यासाठी जर पैसा खर्च करत नसतील तर हा पैसा चालला कुठं देशाचा. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की येणाऱ्या कॅबिनेटला किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी 100% प्रायमरी, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजला अनुदान द्यावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. व हा अन्याय जो आहे शिक्षकावर किंवा संस्थेवर, तो हा अन्याय थांबला पाहिजे असं मला वाटतंय. सातत्यानं दोनदा शिक्षक आमदार म्हणून जे निवडून आलेले आहे विक्रम काळे यांनी जे अनुदानासाठी जो मुद्दा मुख्य धरून लावला होता त्या मुद्द्यासाठी त्यांनी कार्यकर्ते अकार्यक्षम ठरले असं आपल्याला म्हणजे काय वाटतं आपल्याला? अकार्यक्षम ठरले ते त्यांनी त्यांच्या जे वचनपूर्ती दिली त्यामध्ये. आता जे आमदार शिक्षक म्हणून निवडून आलेत हे कोणत्या तरी पक्षाचे आहेत, पक्षाचं त्यांच्यावर कंट्रोल आहे. त्यामुळं अर्थमंत्री जरी अजित पवार असतील पण अर्थमंत्री जर त्याला बजेटच देत नसेल तर आमदार जर त्यांना पाठपुरावा करून देत नसेल तर त्याला अनुदान मिळू शकणार नाही. त्याच्यामुळं अनुदान जर नाही मिळालं तर हे जे काही परिस्थिती अशी शिक्षकाची आहे की बगैर अप्रूव्हलचेच रिटायर होत आहेत, काही 100% अनुदान यायच्या अगोदरच रिटायर होत आहेत. हा एकूण मिळून अन्याय आहे आणि हा अन्याय थांबला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या इलेक्शनला फार याचे परिणाम फार दूरगामी होतील असं मला वाटतं. नक्कीच. तर हे होते संस्थापक आपल्या मदत बेंगाळ साहेबांनी आपल्याला त्यांचे मत व्यक्त केले. तसंच बैरे सरांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले की आज शिक्षकांची गुरुला जो मान आहे, गुरु हा नवी पिढी घडवतो त्याच्या मार्फतच जगाला ज्ञान मिळतं. पण आज त्याचं जीवन अंधारात आहे. अनुदानाअभावी बरेचशा त्यांना शिक्षकेतर कामं करावे लागतात. शिक्षकी पेशा सोडून त्यांना मजुरी सारखे व्यवसाय करावे लागते. ही दयनीय अवस्था आज त्यांनी खंत म्हणून दाखवलेली आहे. याबद्दल सरकार काय पुढची भूमिका घेणार आहे, यांच्या या पवित्र्यावर त्यांचा काय निर्णय राहणार आहे हे बघणं नक्कीच निश्चित राहणार आहे. मी हिंगोलीसाठी पल्लवी अटल, मराठी न्यूज चॅनल हिंगोली.